त्यांना प्राकृत भाषा समजत नसेल, पण त्यांनी इंग्रजी थ्रू जाऊन मग आपण मुळाशी जाऊन आपण त्यांना ज्ञानेश्वरी समजावून सांगू. आता पूर्ण ज्ञानेश्वरीचं तुम्ही भाषांतर केलं, पण तुम्हाला असं कधीतरी वाटलं असेल ना, हा ही ओवी आहे, ही माझी फार आवडीची ओवी आहे, तर अशी तुम्हाला तुमच्या आवडीची ओवी कोणती वाटते? आवडीची ओवी सगळ्या आता तर म्हटलं हा कावळा रावळ आहे का, ज्ञानेश्वरीला कावळा रावळ म्हणतात. याच्यातली म्हणजे एक रत्नजडित माणकांचा तबक आहे आणि त्याच्यातून एक तुम्ही रत्न घ्या असं म्हटलं तर ते जेवढं कठीण राहील सामान्य माणसासाठी, जितकं कठीण राहील तितकंच एक आवडीची ओवी निवडणं हे अतिशय कठीण काम आहे. तरी पण म्हणजे ही खूप छान वाटली करताना, आनंद मिळाला असं असेल तरी पण चालेल. तर मला एक ओवी जी वाटते, आजी आयुष्या उजवण झाली, माझी दैवा दशा उदयली, जे लाख कृपा लादली दैविकेने मुखी. ही ओवी मला आवडते पण ऐकायला आवडेल आम्हाला. हा, की आज आता इथे म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरीच्या या भगवद्गीतेचा प्राकृत अर्थ आज मला इथे मिळतोय ऐकायला. यावर ज्ञान कर्मयोग काय आहे, ज्ञानयोग काय आहे, भक्तियोग काय आहे, हे सगळं मला जाणून घ्यायला सोपं जात आहे कारण देवांमुळे येते. तर म्हणून ते म्हणतात की आज माझ्या आयुष्याची उजवण झालेली आहे. अरे वा, किती छान, बापरे. आता तुम्ही भाषांतर केलाय, ती प्रत मला असं वाटतं म्हणजे अजून पुस्तकाच्या रूपात यायची आहे. अपेक्षा करतो की लवकरच येईल. ह्या संदर्भात, ओवीच्या संदर्भात एक प्रश्न विचारते आणि नंतर मग पुस्तकाच्या संदर्भात येते. तिकडे सगळ्यांना खूप उत्सुकता असते, इंग्रजीमध्ये भाषांतर बापरे कसं केलं असेल. तर अशीच एक ओवी जी तुम्हाला आवडली, ती मुळात प्राकृत मधली ज्ञानेश्वरी मधली ओवी आणि त्याचं तुम्ही केलेला भावानुवाद आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. तर एक ओवी जी मला कायम आवडते किंवा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहिली, ती ओवी आहे, जैसी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. कधी सद्बुद्धी सद्विचार हे कधी छोटे राहणार नाही, ते दीपकळिकेसारखे असतील. एक छोटीशी कुठेतरी दीपकळिका असेल, तेवत असेल आणि ती जसा अंधार नाहीसा करते तशीच आपली सद्बुद्धी आपलं ज्ञान प्रज्वलित करते आणि आपल्याला उजेड प्रकाश दाखवते. ही ओवी मला नेहमी आवडते आणि त्याचं मी ट्रान्सलेशन जे केलेलं आहे ते असं आहे, ॲज अ टेंडर फ्लेम seems to be very petite, it glistens bright, wisdom should never be undermined. आता इथे मला पुन्हा तुम्हाला सांगावं असं वाटतं की दीपकळिका, आता ही दीपकळिका म्हणजे एक ठिणगी आहे, पण याला ठिणगीला आपण इंग्लिश मध्ये स्पार्क म्हणतो. आता हा स्पार्क दिसतो आणि नाहीसा होतो, म्हणजे पुन्हा अंधार कायम नाही. म्हणून मग मला वाटलं की नाही, तर हा स्पार्क नाही राहू शकत, ही फ्लेम राहील जी सतत सदैव ही सुरू राहील. आणि म्हणून मी ही फ्लेम घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सद्बुद्धी म्हणजे विजडम ही आवडते ओवी आहे माझी. बरं, ज्ञानेश्वरीचं भाषांतर करता करता तुम्हाला असं कधी वाटलं का, बापरे खूप मोठं शिवधनुष्य आपण उचललं आहे? मी ज्ञानेश्वरीचा प्रवास माझा खूप नकळत झाला. हा प्रवास करताना कोणतंही प्लॅनिंग नव्हतं, काही नव्हतं. जशा अडचणी येत गेल्या तसतशा मी मार्ग काढत गेले. त्यामुळे मला ते तेव्हा तर काही वाटलं नाही शिवधनुष्य वगैरे, खरं नाही वाटलं. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू यावं, मला मी खूप आनंद घेतला त्या प्रक्रियेचा आणि 5 वर्ष सलग घेतला. पूर्ण झाली मग ज्ञानेश्वरी आणि म्हणजे वर्ड मध्ये ती फील पण केली मी. आणि मग देशमुखांनी मला एक दिवस म्हटलं की मला तुझा
हा वाचक जो आहे तर तो असा समज ज्याला काहीही येत नाही, ज्याला पौराणिक संदर्भ माहित नाही, ज्याला याच्यात आलेले ते 13व्या शतकातले संदर्भ माहित नाही, त्यांच्यासाठी तू प्रत्येक फुटनोट दे. हा, मी माझ्या मनात हाच प्रश्न आला होता की तुम्ही काही संदर्भ दिलेले आहेत का तुमच्या पुस्तकामध्ये येणाऱ्या? तर मला ते म्हणाले फुटनोट दे आणि मला बरोबर वाटलं ते आणि मी ते फुटनोट द्यायला लागली. आता ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमध्ये एका वेळेला पुराण कथा आहे, रामायण कथा आहे, महाभारताचे संदर्भ आहे, कथांचे संदर्भ आहे. एक मी तुम्हाला इथे उदाहरण म्हणून देते. मला असं वाटतं त्याच्यात अनेक बोली भाषांचा देखील समावेश आहे. ती प्राकृतच नाही, अनेक बोली भाषा आहे. तर असा संदर्भ ज्याचे रामायणाचे संदर्भ आहे ते रामायणाचे संदर्भ, जसं पाणी खेरिया जसं म्हटलेलं आहे, नागिनीचे पिले कुंकुमे नाहाले वळण घेऊन आले सेज दैसी. इथे आहे ना त्यांनी कुंडलिनीचा प्रवास कसा होतो तर त्यांनी हे नागिनीचं पिल्लं घेऊन त्यांनी रूपकात्मक दिलेलं आहे. तर ही कुंडलिनी हिचं मला फुटनोट देणं किंवा या योगिक प्रक्रियांचं फुटनोट देणं कठीण गेलं. जसं अजून एक आहे, राणी याचा पाली खाईरा नेमाने करविले लंकेश्वरा. बस इतकीच उभी आहे. अच्छा, लंकेश्वर माहित आहे आणि लंकेश्वराला रानात पानं खाणाऱ्या माकडांनी हारवलं, पराभूत केलं. हा या ओळीचा संदर्भ आहे. पण आता पाली खाईरा हा शब्द आपल्यासाठी अनोळखी आहे. छोटीशी एखादी कथा त्याच्यामध्ये असते तर मला हे संदर्भ देणं पहिल्या अध्यायात मी पूर्ण दिले, दुसऱ्याही अध्यायात त्याची संख्या भरपूर वाढायला लागली आणि त्यानंतर मला एकूण 615 पानं झालेली आहेत आणि या 615 पानांच्या शिवाय जर हे फुटनोट्सचं प्रकरण मी वाढवलं तर ते किती मोठे होतील मला वाटायला लागलं, जरा कठीण वाटायला लागलं. आणि मी यांना म्हटलं जर आपल्याला कोणी प्रकाशक मिळाले आणि त्यांना आपण विचारूया की तुम्हाला हे संदर्भ पाहिजेत का, तर आपण ही पहिला हे झालं माझं. मग त्या क्षणी मला ते शिवधनुष्य वाटायला लागलं. आणि कथांसाठी मात्र मी प्रत्येक ज्या ओवीमध्ये जी कथा येईल तर त्या कथेसाठी एक थोडं विस्तृत असं इलॅबोरेशन केलेलं आहे. दुसरं शिवधनुष्य मला वाटतं जे पूर्ण झाली माझी ज्ञानेश्वरीचा अनुवाद हा पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रकाशकांकडे प्रयत्न करायला लागले, आपले ते मुकेश वाळके यांना कुठून पत्ते आणून द्यायचे, फोन द्यायचे, यांनी एक दिल्लीचा वगैरे शोधला. पण तसेच डॉक्टर मुनगंटीवार जे माझ्या या अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये प्रवासात सुरुवातीपासून होते, डॉक्टर मुनगंटीवार, तर त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकाशनांचे नागपूरवरून आणून दिले. नागपूरला मला सांगण्यात आलं की तुमचं हे इथे याला मार्केट नाहीये, बरोबर, इथे तुम्ही दिल्लीला जा, तुम्ही मुंबईला जा, तुम्ही पुण्याला जा. मी बुकगंगामध्ये वगैरे गेली अजून एका ठिकाणी, पण मला अजून तरी काही असं वाटत नाही. त्यामुळे तेही मला मोठं शिवधनुष्य वाटतं. ठेवून दिला करण्यासाठी तुम्हाला ते सहज झालं, पण जेव्हा प्रॅक्टिकल गोष्टी येतात तेव्हा तुम्हाला ते शिवधनुष्य वाटायला लागलं. मला असं वाटतं ही तर शोकांतिका म्हणावी लागेल की मला असं वाटतं की एवढं मोठं काम म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीला ग्लोबल केलेलं आहे. नक्कीच आपण भविष्यात आशा करूया की छान एका पुस्तकाच्या रूपात आपण तुमची ज्ञानेश्वरीचं जे इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे ते आम्हाला पाहायला मिळेल अशी आशा करू शकतो. होमदेवर टाईप. ठीक आहे, आता हा सगळा प्रवास झाला, भाषांतर झालं, सगळं संदर्भ घेणं झालं, सगळं झालं. पण हे करत असताना आपल्याला कुठेतरी श्रद्धा असायला लागते. सगळ्यात पहिली
त्याच्यानंतर जेव्हा आपण श्रद्धेने एखादी गोष्ट घेतो, जसं तुम्ही ज्ञानेश्वरी घेतली, त्याच्यात श्रद्धा तर आहेच, पण सोबत अध्यात्म येतं आणि ईश्वर. या तीन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. ह्या तीन संकल्पना मला असं वाटतं तुमच्या मनात अगोदर असतीलच, प्रश्नच नाही. पण जेव्हा ज्ञानेश्वरीचं भाषांतर तुमचं कार्यसिद्धीच झालं केलं, तेव्हा ह्या तीन भूमिकेमध्ये तुमच्यामध्ये काय फरक पडला? सुरुवातीच्या तुम्ही आणि नंतरच्या तीन भूमिकेतल्या तुम्ही काय वाटतं? ज्ञानेश्वरी पूर्ण